हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ट्रेंडिंग मध्ये जे फुगाबाई चालू आहे तर त्याची आपण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहे. तर इथे बघा, आता 8.5 इंच छातीचा चौथा भाग घेतला आहे मी. पेपरवर पहिले आपण बाही कटिंग करणार आहे. तर पहिले आपण बाहीचा जे पॅटर्न आहे ते पेपरवर तयार करणार आहे आणि नंतर आपण कपड्यावर कटिंग करणार आहे. तर इथे छातीचा चौथा भाग वापरला आहे मी बाहीच्या घडीसाठी. आता पूर्ण बाहीची उंची इथे 9 इंच घेतली आहे. तर या प्रकारे आता आपल्याला इथे बाहीचं जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे. 3 इंच बाहीची कॅप हाईट टाकली आहे बघा. आणि या प्रकारे जसं आपण नॉर्मल स्लीव्ह बनवतो तसं आपल्याला इथे स्लीव्हचं पॅटर्न तयार करून घ्यायचं आहे. या प्रकारे बघा. आता इथे दंडघेराचं माप टाकायचं आपल्याला. तर दंडघेर इथे 4.5 इंच आहे. आणि साईडला आपल्याला जेवढं आपण ब्लाउज मध्ये पूर्ण मार्जिन घेतलं आहे तेवढं मार्जिन आपल्याला इथे पण घ्यायचं आहे. तर आता हे आपण इथे कट करून घेणार आहे. तर ही आपली अशी जशी रेग्युलर नॉर्मल स्लीव्ज आहे आपली, तशी आपण इथे आता हे पॅटर्न कट झालेला आहे. तर आता ही बिना अस्तरची बाही तयार करणार आहे, कारण जे फुगाबाई बनवायची आहे त्याला अस्तर नाही लावायचं आहे. तर आता जे पॅटर्न बनला आहे आपण ते साईडला ठेवलं आहे. आता इथे जो आपण खाली काठ लावायचा आहे आपल्याला, तर ते काठाची उंची मोजून घ्यायची आपल्याला. तर इथे बघा 3 इंच काठाची उंची येणार आहे. तर मी इथे 3 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे. जे पॅटर्न बनवलं आहे आपण ते. तर 3 इंचावर आपल्याला बघा दोन्ही बाजूने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आणि आता इथून आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला वरच्या भागामध्ये आपल्याला प्लेटा टाकायच्या आहे. म्हणजे जो फुगा येणार आपला तो वरच्या भागाला येणार आणि खाली प्लेन राहणार. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे 2 पॅटर्न आहेत आता झाले ते आपल्याला कपड्यावर ठेवून घ्यायचे आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे हा काठ घ्यायचा आहे. तर काठाला आपण 4 फोल्ड मध्ये फोल्ड करणार आहे बघा. आणि इथे जो आपला खालचा दंडघेराचा भाग आपण कट केला आहे पेपरचा, तो इथे ठेवून घ्यायचा आहे. तर इथे बघा, आता साईडनं आपल्याला थोडं थोडं एक्स्ट्राचं कट करायचं आहे, जे की शिलाईमध्ये आपल्याला कमी जास्त झालं तर ऍडजस्ट होऊ शकते. तर इथे बघा तो कटिंग करून झालेला आहे. आता आपल्याला इथे कपडा घ्यायचा आहे ब्लाऊजचा. तर इथे बघा, आता हे 4 फोल्ड मध्येच कपडा ठेवायचा आहे आपल्याला. जसे आपण बाहीसाठी घडी टाकतो तसे सेम पहिले बाहीची घडी टाकून घ्यायची. तर या प्रकारे आता मी इथे 4 फोल्ड मध्ये घडी टाकून घेतली आहे. आता जो आपला स्लीवचा आपण पॅटर्न तयार केला होता त्याच्या वरची बाजू आपल्याला घ्यायची आहे. खालच्या साईडने आपल्याला पाव इंच सोडून द्यायचा आहे शिलाईसाठी. आता इथे काय करायचं, आपल्याला जे पॅटर्न आहे ते आपल्याला पॅटर्न सोडून वरच्या बाजूला जे आपला बाहीचा जॉईंट बंद बाजू आहे त्या बाजूला इथे 4 इंच किंवा त्याच्यापेक्षा अधिक, किंवा तुम्हाला जेवढा तुमच्याकडे कापड आहे तेवढा, किंवा तुम्हाला जेवढा फुगा पाहिजे तयार तेवढा तुम्ही इथे कपडा सोडायचा आहे. तर इथे मी 4.5 इंच वरच्या साईडला सोडून दिलं आहे बघा. आणि इथे मार्किंग करून घेतलं आहे आता बाहीच्या काठोकाठ बरोबर. तर या प्रकारे आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. आणि आता इथे बघा, वरच्या बाजूने इथे 1.5 इंच, आता इथे मार्किंग बरोबर दिसत नाहीये कापडावर, चॉकच चालत नाहीये बरोबर. पण इथे बघा 1.5 इंच आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचं आहे, कारण की याने थोडासा आपला फुगा छान तयार होणार. तर इथे 1.5 इंच वरच्या बाजूला घेऊन आपल्याला असं पूर्ण बाहीचं जे पॅटर्न आहे खाली ते तयार करून घ्यायचं आहे. आता जसं मार्किंग केलं आहे तसं इथे पूर्ण कट करून घ्यायचं आहे बघा. आता मी 4.5 इंच कपडा एक्स्ट्राचा घेतला आहे. तुमच्याकडे थोडासा कमी असेल तरी घेऊ शकता, किंवा तुम्हाला अधिक जास्त पफ पाहिजे असेल तर तुम्ही अधिक जास्त घेऊ शकता. तर आता इथे बघा, या प्रकारे मी इथे कट करून घेतला आहे. तर इथे बघा, पॅटर्न हलू नये म्हणून मी इथे एक पिन लावली होती त्याला. आता इथे काय करायचं, आपल्याला जिथपर्यंत आपल्या बाहीचं पॅटर्न आहे ठेवलेलं, म्हणजे जेवढा आपण शिल्लक कपडा घेतला आहे तिथून आपल्याला इथे 4ही बाजूने इथे कट मारून घ्यायचे आहे छोटे छोटे, म्हणजे आपल्याला तिथून समजेल की आपल्याला इथून प्लेटा टाकायच्या आहे. तर आता इथे काय अस्तर नाही, काय नाही, साधं सिंपल आहे. खूपच लवकर आणि खूप चांगल्या पद्धतीने ही बाही तयार होते. तर या प्रकारे इथे आपल्याला प्लेटा टाकायच्या आहे. आपण जेवढा कपडा एक्स्ट्राचा घेतला आहे तेवढा इथे आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहे बघा.
तर आपण जे कट दिले होते तिथून आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचं आहे. आणि दोन्ही भागाच्या आपल्या प्लेटा व्यवस्थित आल्या पाहिजे, कारण की कधी कधी काय होते दोन्ही भागाला एकसारख्या प्लेटा होतात. तर आपल्याला काय करायचं आहे इथे, आता ही या प्लेटाचं तोड मी खालच्या साईडला म्हणजे समोरच्या साईडला केले आहे. तर आपण जेव्हा दुसरी बाही तयार करू तर त्याचे प्लेटाचे तोंड आपल्या साईडला करायचे आहे, जेणेकरून आपल्या दोन्ही भागाच्या जे प्लेटाचे जे तोंड आहे ना ते व्यवस्थित आले पाहिजे. आता बघा इथे मोजून घ्यायचा आहे आपला काठ केवढा आहे. खाली जर कपडा वाचत असेल तर अधिक एक एक प्लेट टाकून घ्यायची, आणि जर नसेल वाचत किंवा कमी पडत असेल तर आपला जेवढा काठ आहे तेवढं आपल्याला इथे करून घ्यायची आहे. तर इथे थोडस कमी पडत आहे, तर मी ही प्लेट थोडीशी लहान घेत आहे. तर आपल्या जेवढा काठ आहे आपल्याला दंडगिराचा तो काठ इथे बसला पाहिजे. तर आता बघा इथे आता व्यवस्थित येणार आहे. तर इथे बघा आता वरच्या बाजूने सुद्धा काय करायचं आहे, जशा आपण खालच्या बाजूने प्लेटा घेतल्या तशाच सेम वरच्या बाजूने प्लेटा घ्यायच्या आहे आपल्याला. तर आता इथे प्लेटा एकसारख्या नाही आल्या तरी चालते, कारण की आपल्याला इथे फुगाच पाहिजे आहे. तर फक्त बारीक बारीक प्लेटा घ्यायच्या आपल्याला. तर या प्रकारचे आपल्याला जिथून आपण कट दिले होते, एक्स्ट्राचा कपडा वाढवून घेतला होता तिथून आपल्याला प्लेटा देऊन घ्यायच्या आहे बरोबर. जो सेंटरचा कट आहे तो बी आपल्याला बरोबर ठेवायचा आहे लक्षात, म्हणजे आपण तिथून बाही जोडायला सुरुवात करणार आहे. तर जे आपला फुगा आहे तो दोन्ही बाजूने सेम दिसला पाहिजे. आता इथे बघा पूर्ण आपल्या प्लेटा तयार झालेल्या आहे. तर या प्रकारे बघा किती छान इथे फुगा आपला तयार झालेला आहे. आता याच्यावर प्रेस नाही मारायची, तुम्हाला जर मारायची असेल तर मारू शकता, पण इथे त्यांना फुगाच पाहिजे आहे तर प्रेसची काही गरज नाही आहे. तर आता हा जो काटा आहे तो वरच्या बाजूने ठेवायचा आहे आपल्याला, आणि इथे अर्धा इंच शिलाई मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. तर जी डिझाईन आहे काटाची ती व्यवस्थित घ्यायची आपल्याला, शिलाईमध्ये कमी जास्त नाही झाली पाहिजे. तर खालची जी बाही आहे म्हणजे खालचा भाग आहे आणि वरचा दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. इथे जे प्लेटाचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे, कारण की प्लेटा कधी कधी दबू शकतात, तर आपली फिनिशिंग खराब होऊ शकते. तर इथे व्यवस्थित आपल्याला प्लेटा बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे. आता काठ आपल्याला खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे, आणि बरोबर आपल्याला खालची शिलाई आणि त्याची दोन्ही शिलाई आपल्याला व्यवस्थित खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचे आहे, आणि इथे आपल्याला काटावर शिलाई मारून घ्यायची आहे एकदम बारीक. तर इथे बघा आता खूप छान इथे तयार झालेला आहे आपला पफ, तर खूप छान आलेला आहे. तर या प्रकारे आता आपली बाही पूर्ण झालेली आहे. आता खालच्या बाजूने इथे काट आहे तर तो थोडासा पट्टी आपल्याला थोडीशी पाव इंचाची डबल फोल्ड मध्ये करून घ्यायची आहे. तर या प्रकारे आता पूर्ण आपली बाही तयार झालेली आहे. तर हे एका शॉर्ट कुर्तीसाठी इथे मी बाही बनवलेली आहे. तर याचा व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर खूप छान अशी शॉर्ट कुर्ती तयार झालेली आहे. तर त्याचा पूर्ण कटिंगचा आणि स्टिचिंगचा दोन्ही पण व्हिडिओ आहे, पूर्ण फुल व्हिडिओ. तर हे बघा आता ही खूप सुंदर बाही तयार झालेली आहे. तर इथे मी बघा ही बाही तयार करून पहिलेच लावून घेतली होती. तर या टाईपची ही शॉर्ट कुर्ती आहे, याच्यासाठी मी ही बाही बनवलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.